नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण मराठी अक्षर भारती पुस्तकातील कवितांचे रसग्रहण पाहणार आहोत. आता हे कवितांचे रसग्रहण लिहिताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आधी आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर संतवाणी 1 आणि 2. आता कोणत्या आहेत त्या संतवाणी 1 आणि 2? अंकिला मी दास तुझा ही संत नामदेवांची आणि योगी सर्वकाळ सुखदाता ही संत एकनाथांच्या कवितेचे रसग्रहण आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कवितांचे रसग्रहण. विद्यार्थी मित्र हो, तुमच्या 10वीच्या प्रश्नपत्रिकेत विभाग 2 पद्य दिलेला असतो आणि त्याच्यातील हा जो प्रश्न असतो तो खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा अशा प्रकारचा प्रश्न असतो आणि ह्याला एकूण गुण असतात 8. आता यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये दिलेल्या पठित कविता ज्या असतात त्या सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली आहेत आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे तुम्हाला अपेक्षित असेल. ठीक आहे. आता यासाठी कोणकोणत्या कृती दिल्या जातील आणि त्याला किती गुण असतील ते आपण पाहूया. पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, याला 1 गुण आहे. दुसरा आहे कवितेचा विषय, याला 1 गुण आहे. या ज्या पहिल्या 2 कृती आहेत त्या 1-1 मार्काच्या आहेत आणि त्या तुम्हाला कंपल्सरी परीक्षेत विचारल्या जाणार आहेत. तिसरी कृती आहे कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ, तो 2 मार्काला आहे. चौथी कृती आहे कवितेतून मिळणारा संदेश, 2 गुणांसाठी. पाचवा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे, 2 गुणांसाठी. आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, यासाठी तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि प्रत्येक शब्द हा अर्ध्या मार्काचा, म्हणजे टोटल 2 गुण तुम्हाला याला असतील. तर अशा प्रकारे तुम्हाला 8 मार्कांची रसग्रहण हा प्रश्न विचारलेला असेल. याच्यामध्ये बघा पहिल्या 2 ज्या कृती आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी विचारतील 1-1 गुणांच्या आणि 3 ते 6 म्हणजे ह्या पुढच्या ज्या 4 कृती आहेत त्यातील तुम्हाला कोणत्याही 3 कृती विचारल्या जातील. म्हणजे वरच्या 2 कृती 1-1 मार्काच्या आणि ह्या 6 मार्काच्या, अशा टोटल 8 गुणांची तुमची काय असेल, हे रसग्रहण हा प्रश्न विचारलेला असेल. तर हा लिहिण्यासाठी काय करावे? हा प्रश्न लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर कवितेचे कवयित्री किंवा कवी यांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. मुळात म्हणजे तुम्हाला आहे टोटल 7 कविता. तर 7 कवितांचे कवी किंवा कवयित्री तुम्ही काय करायचे ते लक्षात ठेवायचे. संदर्भ, प्रस्तावना, वाङ्मय प्रकार या मुद्द्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कवितेच्या सुरुवातीलाच दिलेला परिचयात्मक जो मजकूर आहे ना तो बारकाईने वाचावा आणि तो काय करायचा, तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि त्यानंतर जी कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे, यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल तर कवितेचा भावार्थ जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहूया अंकिला मी दास तुझा या कवितेचे रसग्रहण. आता बघा पहिली कृती कोणती आहे? कवितेचे कवी. कोण आहेत बरे? तर कवितेचे कवी आहेत संत नामदेव. याला किती मार्क आहेत? 1 मार्क. फक्त एका शब्दासाठी, एका नावासाठी तुम्हाला काय आहे, 1 मार्क मिळणार आहे. त्यामुळे कवितेचे कवी तुम्ही काय करायचे, सगळ्या कवितांचे कवी लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. फक्त 7 कविता तर आहेत आपल्याला. दुसरा मुद्दा जो आहे कवितेचा विषय काय आहे? देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाला म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा अशी विनवणी करणारा हा अभंग आहे. म्हणजे कवितेच्या सुरुवातीला जी प्रस्तावना असते त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे. तिसरा आहे कवितेतील पुढील 2 ओळींचा सरळ अर्थ. याच्यामध्ये 2 ओळी दिलेल्या आहेत. सवेची झेपावे पक्षणी पिली पडतांची धरणी भुकेले वत्सरावे धेनू हुंबर्त धावे. आता या 2 कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्याच्याऐवजी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही दिलेल्या असतील, जसं अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू किंवा नावा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा, अशा प्रकारे कोणत्याही 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहिणं अपेक्षित असेल तर
यासाठी तुम्हाला कवितेचा भावार्थ लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, याचा अर्थ बघूया. पिलू झाडावरून खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी पक्षिणी जीवाच्या आकांताने खाली झेप घेते. भुकेले वासरू पाहून गाय हमरत त्याच्याकडे धावते. यातून पशु पक्ष्यांच्या हृदयातील ममता दर्शवली आहे. चौथा आहे कवितेतून मिळणारा संदेश. काय आहे संदेश? संत नामदेव देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा असे विनवितात. ज्याप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर विसंबून असते, त्याप्रमाणे आपणही देवाचरणी लीन व्हावे, म्हणजे तो आईप्रमाणे आपला सांभाळ करील असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात. याला किती गुण असतील? 2. आणि पाचवा आहे प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तर शक्यतो आपण कविता आवडण्याचीच कारणे लिहावी, न आवडण्याची कारणे लिहू नये. शक्यतो तुम्हाला ही कविता आवडली असंच लिहायचं आहे. ठीक आहे. तर या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला आई संबोधून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला. देवानेही आईप्रमाणे आपल्यावर मायेची नित्य पाखरण करावी हा विचारच मनाला भावला आणि म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला. असं तुम्ही आवडण्याची कारणे लिहू शकता. ठीक आहे. आता 6वा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. धेनू म्हणजे गाय, धरणी धरती, काच काम, अग्नी आग. आता या शब्दांव्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही शब्द विचारू शकतात. जसं कनवाळू म्हणजे मायाळू आणि तैसा तसा, धरणी जमीन, हुंबरत हंबरणे, अशा प्रकारचे तुम्हाला शब्दार्थ दिलेले असतील तर त्याचा तुम्ही अर्थ लिहायचा आहे. तर ही जी कविता आहे अंकिला मी दास तुझा, याच्यामध्ये तुम्हाला 6 मुद्दे दिलेले आहेत, 6 कृती दिलेल्या आहेत. यातील परीक्षेला तुम्हाला फक्त 5च कृती विचारतील. पहिल्या 2 कृती तर विचारणारच आहेत 1-1 मार्काच्या, आणि तिसऱ्यापासून ते 6व्या कृतीपर्यंत या 4 कृतींमधील तुम्हाला 3 कृती विचारतील. यात प्रत्येकी 2-2 गुणांच्या आहेत आणि अशा 8 मार्काची तुम्हाला ही कृती विचारलेली असेल. ठीक आहे. आता आपण दुसरी कविता पाहूया. दुसरी संतवाणी पाहूया. योगी सर्वकाळ सुखदाता. कोण आहेत कवी बरे याचे? संत एकनाथ महाराज. बघा, एका शब्दासाठी 1 मार्क. फक्त हा शब्द तुमच्या लक्षात राहिलेला असला पाहिजे, पाठ केलेला असला पाहिजे, नाहीतर कन्फ्युजन होईल की अंकिला मी दास तुझाचे संत नामदेव की योगी सर्वकाळ सुखदाताचे संत नामदेव, योगी सर्वकाळ सुखदाचे संत एकनाथ महाराज की अंकिला मी दास तुझाचे संत एकनाथ महाराज. त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं आहे की योगी सर्वकाळ सुखदाता ही कविता संत एकनाथ महाराजांची आहे. याचा विषय कोणता आहे? संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषांचे महत्व सांगणारा आहे. बघा, कवितेचं नावच काय आहे? योगी सर्वकाळ सुखदाता, आणि त्याच्यामुळे विषय काय आहे? योगी पुरुषांचे महत्व सांगणारा. ठीक आहे. आता पुढची आहे कवितेतील पुढील 2 ओळींचा सरळ अर्थ. कोणत्या ओळी आहेत बरे? तैसे योगियांसी खालते यावे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धारी. आता या तुम्हाला इथे 2 कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही 2 कवितेच्या ओळी देऊ शकतात. जसं जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पाखोवा जेवी पिलियांसी, जीवन तैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृत्व. अशा प्रकारचे कोणत्याही तुम्हाला 2 ओळी तुमच्या कवितेतील दिलेल्या असतील आणि त्यांचा तुम्हाला काय लिहायचंय? सरळ अर्थ. आणि त्या सरळ अर्थासाठी तुम्हाला भावार्थ आणि सरळ अर्थ या कवितेचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय आहे सरळ अर्थ? योगी पुरुषांची महती सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात, जेव्हा योगी पुरुष पृथ्वीवर येतो
म्हणजे इहलोकात जन्म घेतो तेव्हा त्याच्या बोलण्याने, ज्ञानाच्या कीर्तनाने लोकांची मने समाधानी करतो. तो जनांचा उद्धार करतो. बघा, एवढ्या फक्त 2-3 ओळींसाठी तुम्हाला किती मार्क आहेत तिथे? 2 गुण मिळणार आहेत. पुढचा आहे कवितेतून मिळणारा संदेश. योगी पुरुष तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी व निर्मळ होतात. म्हणून योगी पुरुषाच्या सानिध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनःशांती मिळते, असा संदेश या कवितेतून मिळालेला आहे, या अभंगातून मिळालेला आहे. पाचवा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. आपल्याला कविता आवडण्याचीच कारणे लिहायची आहेत. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. पाण्याने एका वेळची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. ही बाब संत एकनाथांनी सोदाहरण सोप्या शब्दात पटवून दिलेली आहे. त्यांनी विशद केलेले योगी पुरुषांचे महत्व थेट मनाला भिडते. सत्संगाचे, जीवनाचे मार्गदर्शन व मनःशांती मिळते, हे मनोमनी पटते. म्हणून हा अभंग मला आवडतो. म्हणजे आवडण्याचीच कारणे आपल्याला लिहायची आहेत. सहावा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क असे 2 गुणांची कृती आहे. पहिला आहे उदक म्हणजे पाणी, दुसरा आहे तृषा म्हणजे तहान, तिसरा आहे रसना म्हणजे जीभ, चौथा आहे मेघ म्हणजे ढग. तर अशा प्रकारे तुम्हाला आणि कोणतेही 4 शब्दार्थ दिलेले असतील आणि त्याचा अर्थ लिहिणं गरजेचं असेल. जसं शाळणे म्हणजे धुणे, जीवन म्हणजे पाणी, पाखोवा म्हणजे पक्ष्यांचे पंख, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, असे कोणतेही तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील त्यासाठी तुम्हाला शब्दार्थ पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण 2 संतवाण्या यांचा रसग्रहण पाहिलं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील ज्या कविता आहेत त्यांचं रसग्रहण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला 8 मार्क असल्यामुळे तुम्ही ह्या कवितेचं रसग्रहण व्यवस्थित पाठ करूनच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेत 8 पैकी 8 गुण मिळतील. ठीक आहे. So that's all for this part. Thank you for watching this video. If you like the video, please hit the like button, do share the video so that others can learn, and also subscribe my channel to regular update about the course. धन्यवाद.